बापरे. मग म्हणून तर म्हणतो शांती, त्या बहिणीला मोठं काम भेटलं आता. तुझी मोठी बहीण मोठी होईन आता अजून. तुमचेही दिवस चांगले आले, माझे दिवस चांगले तर तुमचेही दिवस चांगले झाले. मोदी कसा म्हणते, भाई ओ बहन अच्छे दिन आएंगे. तर मी बी म्हणतो माझ्या बहिणी चांगले दिवस येईन आपले. आपले चांगले दिवस नक्की येईन. काय होय आई, काय झालं? काही प्रेंडानं अजून काही केलं काय? अजून काड्या केल्या काय तिनं? नाही रे धनंजय, तिनं काही नाही केलं. तिनंच केलं म्हणा, तिनंच केलं, पण काड्या नाही केल्या. चांगलंच काम केलं तर सांगतो ना मी. म्हणू जाऊ बाई, तू आईले ना आजीले बोलावून इंदिरा आत्या बोलावते म्हणा लवकर, आताच्या आता जा. हा आत्या बोलावतो. आता रमा आहे जरी ते मापाशी रोजानं काम करते, पण मी पार्टनर समजतो दिले. कोणतंही काम करायच्या अगोदर तिच्या संग बोललं पाहिजे, नाही का? तसे बोलणं झालं म्हणा आमच्या दोघीचं तिथं, पण आता सगळे समोर ते बी पाहिजे. तर येऊ द्या तिले, मग बोलतो मी. झालं तरी काय इंदिरा, सांगतो जराशी, सांगतो. झालं तरी काय पण एवढं? हो ना, हो येऊ द्या ना रमाले, येतेच सांगतोच ना. मग घ्या ना आई भाकर, घ्या ना. नाही बाबा मला नाही पाहिजे, ते हेमराजले दे. नाही नाही बा, मुली नाही पाहिजे. म्हणू रमा जेवली गेली ते तिकडेच आहे, ते बाईच्या घरीच आहे. जेवली का नाही? जेवली असं बाईच्या घरी. आली काय आई? तुले आणि आजीले आका बोलावते. अमाय कायले बोलावते होते? आताच तर मी तिच्या घरून आली बापा, चहा पेली ना. माहित नाही आजी कायले बोलावते तर. ये जेवून घे, जाऊ. मग जेवण झालं का? मी जेवली आई आत्याच्या घरी. पाय वाटलंच मला तू जेवली असन म्हणून. बस मग आता झोप लवकर. नाही मी चालली आत्याच्या घरी. ये तू बी आजी, तू बी येतो. येतो आता जेवण करून ना, येतो. मग जाय तू, बस तिथं जाय. कायले बोलावलं असं ना इंदिरानं? काय झालं ना काय नाही तर काय माहित बापा, कायच्यासाठी बोलावलं तर. अजून वाटणी मागते का बाबा घराची? आई वाटणी मागते का बाई? नाही रे, वाटणी मागली असती तर तुले बी तर बोलावलं असतं. तुले नाही बोलावलं ना, आजीले ना आईलेच म्हणे ना, म्हणून तुले तर नाही बोलावलं. अरे हो आई, मला तर नाही बोलावलं. जा बा मग तुम्ही, जा. दुसरं काही असन कारण. जेव पटपट रमा, आणि चल काय म्हणते तर ऐकून घेऊ. हो आई जेव्हा तुम्ही पटपट. धनंजय तेवढं तरी चांगलं बाबा, तू इथं येऊन गेला आणि तू यामध्ये साथ भेटला तर माझं सगळं होऊन राहिलं. नाही तर ते लायसन काढायचं ते मी कुठं कुठं हिंडली असती बाबा, काही निघलं नसतं आणि ठेला उचला लागलं असतं मला. बरं झालं तू जो आला, तू साथ देऊन राहिला. मायळलं गिळलं काम तू करून देतो. आई हे पाय, कोणताही धंदा करायला बसलो तर एकट्या माणसानं होत नाही, नाही काय? त्याच्यासोबत जेव्हा 4 लोक राहते मांग हातभार लावू लागाले तेव्हाच होते कोणताही धंदा, कोणतंही काम. वावरातही तसंच आहे. वावरातही एकट्या माणसानं होत नाही. 4 लोक जेव्हा जाईन संग करू लागतील तेव्हा होते. तसंच मी तुला साथ देतो. बाकी कर्तृत्व तर सगळं तूच आहे, फक्त माझा साथ आहे तुले. तू काही म्हणशील तर मी तुला साथ दे, नाही करण मी तुझ्यासाठी जे म्हणशील ते. हा म्हणूनच मी पाऊल उचललं, म्हणूनच. नाही तर मी काय रे लोकांच्या कामालाच गेली असते. हो, आणि आता हे ब्रेंडानं जे चॅलेंज दिलं ना ते बी मी स्वीकार केलं. आता पाय तू आता बोलून रमा काय म्हणते अजून इथं, अजून तुले पटते का नाही पटत, त्या बापाले काय वाटते तर सांगा मग तसं. आत्या हा आली काय बाई म्हणून? काय येऊन राहिली तू आई ना आजी? आली काय? जेवण करून राहिले आत्या. त्या जेवण झालं म्हणजे येतो म्हणे. असं असं करू दे, जेवण करू दे. आता जेवण करून राहिले बाप्पा बाबा. काय बाई इंदिरा बोलावली तू ना आम्हाला दोघे सासा सुनीले? काय म्हणतो? मी इथं बसली होती 7 वाजता तोरी त्या घरी, तेव्हा नाही सांगितली ना. आता काय म्हणतो बोलावून, काय सांगतो तू? हा ये ना माय रमा, ये बस. हा बोल बाप्पा, आता काय म्हणतो तो? हो माय, ते ब्रेंडा नाही का, ब्रेंडा ते आली होती काल ठेल्यावर. असं असं अजून नाटकं सुरू केले का तिनं? रघु रघु तो आला काय सुटून? नाही माय, तो काय आला सुटून, तो आहे जेलातच. आणि ब्रेंडानं काही नाटकं नाही, तिनं ऑफर दिली मला आणि रमाला. तिनं ऑफर दिली. कायची आई? कायची ऑफर दिली म्हणतो? तर तिनं मला एक कॉन्ट्रॅक्ट दिला तिच्या हॉटेलसाठी मसाला करून देवाचा. म्हणजे तिच्या हॉटेलच्या जेवणासाठी तू मसाला करून देशील काय? कोणता? हेच आपला भाजीचा, पावभाजी भाजीचा, पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला, चण्या भाजीचा मसाला, साध्या भाजीचा मसाला, डाळ तडका कसा करायचा, हे सगळं मसाले तिनं मला म्हणे तू करून दे मला. आणि त्या बदल्यात तुला मी एक बिल साईन करतो म्हणे. ह्या बिलमध्ये मी बी लिहिलं राहीन, मातीची बी सही राहीन, माई बी सही राहीन. तर अशा प्रकारचं तिनं कॉन्ट्रॅक्ट दिलं. नाही नाही हो इंदिरा, हा बिलकुल नको करू नको असं. तुला गंड म्हणते असं करूच नको तू. हो तू या ठेला बसवाले पाहिजे ते. आता तुझ्या ठेल्यावर जास्त येते का नाही ग्राहक, तिच्या हॉटेलात कमी जाते, त्याच्याने ते चाल खेळली असं नशी. हो रघु तर गेला, आपण हे अंदरून अंदरून चाल खेळायला पाहिजे. ते ब्रेंडाचं दिमाग मोठं शातीर आहे. नाही हो मा, रमाला विचार. रमा सांग मायले, ब्रेंडा सुधारली का नाही सुधारली? तिने माफी मागितली मुले आणि खरंच कॉन्ट्रॅक्ट दिला का नाही? हो तसं दिलं तर म्हणा, पण आता खरं काय ना खोटं काय? तिच्या पोटात कोण धसून पाहिलं?
हो ना, तेच तर म्हणतो बापा. हे इंदिरा बातच भरोसा ठेवते कोणावर बी. असा बच्चा बात भरोसा नाही ठेवा कोणावर. कालपर्यंत ती आपली दुश्मन होती आणि आजच्या आज आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन देईन का ते? शक्यच नाही. करू नको काही मसाला फसाला देऊ नको. नाही इंदिरा बंद कर. नाही म्हणा मायकून नाही होत म्हणा. मायकून माया ठेलाच चालू नको आहे म्हणा अशी म्हणजो. पण माय तू समजत काऊन नाही? एक कॉन्ट्रॅक्ट भेटला ना तर लाखाचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो. तिचं हॉटेल किती मोठं आहे माहिती आहे का तुला? लय मोठं आहे. आता 2-4 ग्राहक कमी झाले असन पण हजारो ग्राहक तिच्या हॉटेलमध्ये पडले राहते. मग लाखाचा कॉन्ट्रॅक्ट येईन भेटला घेतला तर. आणि तिच्या हॉटेल पासून मग दुसऱ्या पासून दुसऱ्या कंपन्यांमध्ये बी कॉन्ट्रॅक्ट येईन. पण इंदिरा बाई आगीत पाय घातल्यावानी हाय बाई. तू करून तर घेशील मसाला देऊन देशील. नव्हती ना बेमानी केली तर मग कुठं जाशील? पण माय ते असं आहे अन्न आगीत शिजल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. मग आपण कोणत्याही कामामध्ये कोणी अडथळ्याचं काम असलं रिस्क स्वीकारली पाहिजे. आपण रिस्क स्वीकारली पाहिजे ना आगीत पाय घातला पाहिजे. कदाचित त्या आगीत आपला पाय भाजून आणि आपल्या पायाला सोनं चिकटून येईल. असंही होऊ शकते. म्हणून आगीत पाय घालतो मी आता. आई माय आगीत पाय मी घालतो आणि माहीतच पडते काय होते. धनंजय कसं रे बा करू का नाही करू तिचा कॉन्ट्रॅक्ट? मला तर वाटून राहिलो का आई तू कर. तू न केलं पाहिजे. कोणत्याही कामात धसल्याशिवाय काम होत नाही. कदाचित समोर चालून अजून मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हाती येईन मसाल्याचे. तुझ्या नावानंच मसाला कंपनी बनवून घेऊ मग इंदिरा मसाले नाही काय? असंही होऊ शकते आई. तर तू हे एवढूचं काम आहे तर एवढूशा कामाला मी तर म्हणतो मा हिसाबानं मागं नको होतो. ते ब्रेंडानं काय कॉन्ट्रॅक्ट दिलं काय डील केली तर ते पूर्ण साईन करणं तिला होकार देऊन दे. बस मी आहो तुझ्यासोबत. जमला. हेच तर पाहिजे होतं मला. मा पोरगा आहे मा संघ. मा धनासेठाची पेटी मा संघ आहे. माय आता मला रोखूच शकत नाही कोणी. मा पोरगा मा संघ आहे म्हटलं. मग आई कसा मसाला कसा कोणत्या किती पाहिजे म्हणते तिला असं काही सांगितलं असं क्वांटिटी की? ते क्वांटिटी म्हणे बा ते आता तिने बोलावलं तिच्या हॉटेलात तर तिथं सांगन म्हणे सगळं किती पाहिजे तिला काय पाहिजे तशानुसार मग ते सगळं सांगन मग ते. आणि त्याच्यानुसारच मी तिला पैसा सांगन तसा ते पैसा देईन. उद्या जातं का मग तिला भेटले? उद्या जातो ना भेटतो तिला. आणि कुठं सही म्हणते तिला सही देतो करून. आणि ते काय म्हणते डील ते सही करून देतो. कर मग आई तू. आणि कोणती गरज पडली तर मला सांग. काही बी अडचण आली तर. तुला नाही तर काय तर तुलाच सांगतो ना. रमा तू आहे तयार? कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार आहे? काम करू लागशील ना सांगा. मागं तर नाही हटशील ना? नाही बाई मी कायले मागं हटू. मी आता तुमच्या संग एक वेळा आली ना तर तुमच्या कोणत्याही कामात मी तुम्हाला काम करू लागन. मी मागं नाही हटणार आता. तुम्ही जे कराल ते मी हो करा माया. झालं तर मग माया लोक माझ्या संग आहे. मग मला कोणीच रोखू शकत नाही आता. चला झोपा आता जाऊन ना. आणि उद्या उठा मस्त नव्या मी दे सांगा. आणि मस्त अंग पाय धुवून जातो मस्त ब्रेंडाला भेटायला. बस राहू दे आता. नको काढू फोटो. लय काढली बापा. कशी दिसतो ते सांग मला. फोटो नको काढू. शब्दच नाही आई. एक नंबर दिसता तुम्ही. हो एक नंबर दिसून राहिल्या. साडी मस्त जमली. ते नंबर नको देऊ मला. 1 नंबर न 2 नंबर. कशी दिसतो ते सांग. चांगली दिसतो का? हो चांगल्या दिसता. सुंदर दिसून राहिले आई. सुंदर मस्त. बरं ठीक आहे धनश्री मग येतो मग. हो आई जा मग तुम्ही या. आणि चांगलं बोल जा बरोबर. कॉन्ट्रॅक्ट बरोबर कर जातो. हो तर चला मग मी जातो मग. भांडी किंडी घासायचे. जा मग तुम्ही मामी आल्या का? हो जातो ना. तिला आवाज दिली बाबा. येईन आता. घुसूड करत राहते घरामध्ये. चालू लवकर रमा. येन लवकर. किती वेळची बाई घुसूड करून राहिली नुसती घरामध्ये. चाल ना बापा. आपल्याला ठेलाही खोलाचा आहे. तिला भेटायला जायचं आहे ब्रँडीले. चला ताई घेतलं का थैलं गेलं? सगळंच घेतलं. चल माय चल. हो इंदिरा ठीक आहे. जाय मग बरोबर बोल जा. पटन तर घे जा नाही तर नको घे जा. काय म्हणते ते कॉन्ट्रॅक्ट? हो ना माय मी तशीच करतो. पटलं तर पाहतो आता काय कसं म्हणते ते. आता साडी कोण घालून गेली हो बाई तुम्हाला? धनश्रीनं. कोण घालून देईन? आणि आई म्हणे मी घालून देतो. आज तुमची मीटिंग आहे म्हणे तर मी घालून देतो म्हणे साडी. तिनं दिली बाबा घालून. मस्त घालून गेली ना एकदम झक्कास. काय कशी दिसून राहिली मी? मस्त ताई मस्त दिसून राहिले तुम्ही. काय पावा लागते? आई चल मग येतो संध्याकाळी. हो ये गोड बातमी घेऊन ये जा बापा. माय तू फिकर नको करू. बातमी गोडच आणतो. चल मग. हो काय हे नवीनच करते बाबा. आता ते कॉन्ट्रॅक्ट काय करते ना काय नाही तिचं तिला माहित बाबा. रोनी बोला मॅडम. नाही काय नाही म्हटलं. ती बाई आली का? ती पावभाजी इंदिरा बाई ती आली का? हो बघ बरं इथून. तू चालली असती तर रमा अजून मला दिवसा राहिला असता. आज जे काही मला समजलं नसतं ते तुला समजलं असतं. चाल ना तू चाल ना. दोघांनी जाऊ ना. आली मॅडम. काय करत आहे ती तिथे? तिला म्हटलं होतं मी की आली म्हणजे लगेच मला भेटायला ये म्हणून. ठेला उघडला का तिने? लावला का ठेला तिचा? लावून राहिली मॅडम. ते ठेला लावून राहिली. ठेलाच लावून राहिली. काय मी येते का नाही येत तुम्हाला भेटायला? हो ना आली पाहिजे. चांगला बनवते मसाला नाही का?
रोनी? हो मॅडम, एक नंबर मसाला बनवते ती बाई. अरे असं कर ना मग रोनी, छोटूला पाठव ना, तिला बोलून घेईल छोटू. मॅडमने बोलावलं म्हणून सांग म्हणा. जा जा जा, छोटूला पाठव जा. बरं मॅडम, ठीक आहे. हो म्हटलं पाहिजे यार त्या बाईनी, तर माझा फायदा होईल, तिचा पण होईल म्हणा. तसं काही नाही, माझाही होईल आणि तिचाही होईल. कोई रस्ता है ना मंजिल है, कहाँ जाए कोई. छोटू, अरे काय झालं रोनी दादा, काय होतं? अरे छोटू, ते इंदिरा बाई आहे ना ढाब्यावाली, तिले बोलावून आण बरं. ब्रेंडा मॅडम बोलावते म्हणा. जा पटकन धाव पड, सांग तिले, निरोप सांग तिले, ब्रेंडा मॅडमनं बोलावलं असं. आणि तिले बोलावून लवकर. जाय जाय जाय, पड पड. हो जातो रोनी दादा, बोलावतो. हो आताच काय, आताच बोलावलं का मॅडमनं? हो आताच बोलावलं म्हणा. जाय जाय पटकन सांग. हो. कोई रस्ता है ना मंजिल है, कहाँ जाए कोई. छोटू, धाब्यावर जाय, पटकन जाय. इंदिराबाईले दे आवाज, पटकन बोलवून आण. गेला का रोनी छोटू? गेला मॅडम, पाठवलं त्याला. ठीक आहे, तो मसाल्याचा चार्ट दे बरं माझ्याजवळ, की दर महिन्याला आपल्याला किती मसाला लागतो. सांग बरं मला क्वांटिटी, तसं मी तिला सांगते मग. ठीक आहे मॅडम, देतो. खरंच ना ताई, तुम्ही जा, मी नाही येत. मी आपला ठेला पाहतो ना. इथे ठेल्यावर बी ग्राहक येतात. ते ब्रेंड किती वेळपर्यंत बसवते ना, किती वेळपर्यंत नाही तुम्हाला, तोपर्यंत आपला ठेला बंद राहील ना. तर मी राहतो ठेल्यावर, मी आपला ठेला सांभाळतो. तुम्ही त्याच्यासंग बोलून या तुम्ही. आणि मग काय जे आहे सगळं लिहून आणा. आणि मग तसं धनंजयला दाखवू आपण घरी. मग ते सांगतील काय हा काय नाही. तर असं करा ना. नाहीच म्हणता काय मग तू, मी एकटीच जाऊ काय? हो ना ताई, जा ना तुम्ही एकट्या. तर ब्रेंड काय नवाडी आहे काय? आता तिच्या संग तर तू न ताराकून बोललो आपण, तुम्ही बी. तर तिच्या संग बोलायला तुम्हाला काय संकोच? जा तुम्ही एकट्याच या बोलून, काय म्हणते तर मी आपला ठेला सांभाळतो. तेही होते हेही होते, दोघी जणी कायच्यासाठी हवतं आपण. तुम्हाला बाहेर कोणतं काम पडलं तर बाहेर तुम्ही काम करून या, मी आपला ठेला पाहतो. इंदिरा काकू, ब्रेंडा मॅडम बोलावते. हे बाय, बुलावा बी आला. आताच चला इंदिरा काकू, लगेच. हा रे बाबू, येतो चाल तू. येतो ना मी, येते म्हणा, सांगतोय मॅडमला येते म्हणा. लगेच या पण 5 मिनिटात. आताच येतो, चालतो तू. बापरे बाई, बोलावाले पोरग पाठवलं म्हणजे याचा अर्थ असा का ब्रेंडाले लय गरज आहे मसाल्याची. हा असं नाही तर काय गरज. तेव्हाच तर ते काल इथं आली येऊन मला बोलली, आणि आज पोराले पाठवलं बोलावाले. तिला तेवढे धीर नाही येईन बा काही म्हणून. आणि बाजारातले मसाले वापरत असन. बाजारातले मसाले काय हो, मिलावट राहते सगळे. घरच्या मसाल्याले मसाला लागत नाही, बाजारातले मसाले. हो ना, म्हणून तर आपल्या ठेल्यावर लोक जास्त येऊन राहिले. घरचा मसाला आपण आणला म्हणून, वापरून राहिलो म्हणून. हो ना, चला तर मी पटकन जातो, तिच्या संग बोलबाल करून येतो. हो जा जा. चांगलंच राहिलं पाहिजे बापा कॉन्ट्रॅक्ट, दरिद्रीच दूर होऊन जाते. चांगलं भेटलं घेतलं तर. इंदिराबाईचं बी, इंदिराबाईच्या सोबत माया बी. सांग मग ब्रेंडा, आता कसं काय करायचं, काय म्हणतं, कसं करतं? तर हे बघ इंदिरा, माझ्या हॉटेलमध्ये जेवढं जेवण बनते आणि ते जेवण बनण्यासाठी जेवढा मसाला लागतो तो पूर्ण मसाला तू द्यायचा, आणि पूर्ण महिन्याचा एकदा. असं महिन्याभराचा? अच्छा, महिन्याभराचा द्यावा लागन काय? आणि किती महिन्याभराचा किती द्यावा लागन? हा, किती सुगंध येत आहे ग या मसाल्याचा. तू बनवला का तुझ्या हाताने? हो ना बाई ब्रेंडा, म्या बनवला ना माझ्या हातानं. पाय ना, आणला सॅम्पल म्हणून मा पोरगा म्हणे सॅम्पल दे जो म्हणे आई. तर सॅम्पल साठी तुला दाखवले, आणलं बाई. पाय, गरम मसाला हो, या गरम मसाला, मुंबईचा स्पेशल गरम मसाला. हो ग इंदिरा, खरंच मसाल्याचा सुगंध छान आहे, चव पण छान असणार. काही विचारूच नको ब्रेंडा, एक नंबर चव आहे. कोणत्याही भाजीमध्ये टाकशील ना, चवदार भाजी बनन, मस्त मसाला आहे. तुला विचारच करायला लागणार नाही मसाल्याविषयी. ठीक आहे, तर मग तुला कॉन्ट्रॅक्ट दिला म्हणून समज, पुऱ्या महिन्याचा मसाला तू द्यायचा माझ्या हॉटेलला. आणि कोणता कोणता मसाला द्यावाचा? गरम मसाला, आलं पावभाजी मसाला, पनीर टिक्का मसाला, का दाल फ्राय मसाला, कोणता मसाला देऊ? सर्वच मसाले तू मला द्यायचे. आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण 1-1 किलो. सर्व मसाले तू मला 1-1 किलो द्यायचे पूर्ण महिन्याचे, समजलं? असं म्हणजे महिनाभर 1 किलो मसाला लागते तुमच्या हॉटेलला? हो लागतेच, कमी जास्त होतेच, पण मागचा उरलेला असतो ना जुना, तो पण आम्ही यात ऍड करतो. आणि मग नंतर तसं हर महिन्याला, प्रत्येक महिन्याला आम्ही 1-1 किलो मसाला घेतो. तर आता तू द्यायचा 1-1 किलो मसाला पूर्ण. असं बरं ठीक आहे. पैशाचं काय? पैसा तू सांग, तुझ्या मसाल्याची किंमत काय आहे ते? आता मला तर माहित नाही बाबा, मी आता ऐकला नाही. पण हे पाय, किंमत काढतो मी, घरी जातो, महापौराला विचारतो. महापौरगा शिकला सवरला आहे, धनंजय नाव आहे त्याचं. हो, तर त्याला विचारतो आणि किंमत काढायला लावतो. आणि तसं मग तुला उद्या येऊन सांगतो. मग कबूल. बरं ठीक आहे, तू काढ किंमत आणि मला उद्या येऊन ना सांग मला की किती रुपये होतील मग. असं बरं निघू मग. ठीक आहे, पक्क ना मग इंदिरा? पक्क ना? मसाला देशील ना? हा पक्का, जुबानवर अटळ राहतो मी. एका जुबानची आव मी, पलटणार नाही.
तू बी पलट जाऊ नको, नाही तर मसाला बनवून घेशील ना मग करशील वर तर हात. असं नाही झालं पाहिजे. हा गद्दारी माझं करायची नाही, माझं गद्दारी मोठी भारी पडान. इंदिरा झगडे म्हणते मला, इंदिरा झगडे. हा प्रेमानं राहशील तर फायद्यात राहशील आणि गद्दारी करशील. आता मी समोर बोलत नाही, जेव्हा करशील तेव्हाच माहित पडन तुले. आणि चल निघतो मग पक्का. उद्या येतो विचारून, पैशाचं सांगतो. आणि तुझ्या मसाल्याचा काय ते चार्ट काय ते दे मला. अरे हो, तो चार्ट द्यायचा राहिला. रोणी देशील? हा घ्या चार्ट. आणि यामध्ये क्वांटिटी प्रमाण किती हवंय आम्हाला सगळं यामध्ये दिलेलं आहे. तर हा चार्टानुसार तुम्ही आम्हाला मसाले द्यायचे. बरं बरं ठीक आहे. आता उद्यापासून कर मग सुरू इंदिरा. उशीर कशाला, चांगल्या कामाला नाही का. तरी तुला 1-2 दिवस तर लागणारच ना मसाले तयार करायला. तर कर मग उद्यापासून सुरू. थांब ना बाई, पहिले तुला किंमत तर सांगू दे, नाही तर किंमत ऐकून ना डोळे फाकशील. म्हणशील का एवढं नाही परवडत ना तेवढं नाही परवडत. आता बाई मसाले, खडा मसाला जो आहे तो मला बाजारातूनच आणा लागल. आणि खड्या मसाल्याची किंमत तुला माहित असेल ब्रेंडा किती महाग आहे. आपली दालचिनी किती महाग राहते, तेजपत्ता किती महाग राहते, सगळं महाग आहे. तशानुसार मी किंमत सांगतो बा. 1 किलो मसाल्याची किंमत किती ते मी तुला उद्या सांगतो गणित करून. अरे इंदिरा, काय तू फिकर करत बसलीस. तू फिकर करू नको, तू चिंता करू नको. तू म्हणशील तेवढा पैसा मी तुला द्यायला तयार आहे. आणि तू काय माझ्याकडनं जास्त पैसा घेणार आहे? जेवढं लागणार तेवढंच घेणार ना तू. तुझी मजुरी घेशील बस, दुसरं काय. आणि मसाल्याचे पैसे घेशील मुद्दल. हा हा, समजदार आहे ब्रेंडा, समजदार आहे. बरोबर हो, तसंच मसाले घेऊन येईन. ते कितीचे झाले ते फाईन, माय मजुरी बस. बरं ठीक आहे, मग कर ना. मग उद्यापासून सुरू करून दे. ठीक आहे. बरं ठीक आहे, उद्यापासून करतो सुरू. बापरे इंदिरा, बदलूनच गेली तू तर. कोण्या लग्नात गेली होती काय बापा, का कोण्या पार्टीत गेली होती? एवढी नवी कोरी साडी घालून गेलती. आवा शांताबाई, त्या बहिणीला काम भेटलं. त्या बहिणीला मोठं काम भेटलं. आता त्या बहिणीला कॉन्ट्रॅक्ट भेटला, कॉन्ट्रॅक्ट. हा आता आपलं काम मोठंच होणार आहे. आता एक दिवस काय मी आता रोजच अशा साड्या घालून जात जाईन. माय बाई इंदिरा, काय बोलतो. कॉन्ट्रॅक्ट कायचा कॉन्ट्रॅक्ट भेटला बापा तुले? अहो मसाल्याचा कॉन्ट्रॅक्ट भेटला. हा, आमच्या समोरच आहे ठेला आहे ना, माझ्या ठेल्याच्या समोरच आहे एक ब्रेंडा नावाची. मी मागं सांगू नाही का तुम्हाला, माझ्या संग झगडली होती ते. हा, तर तिनं दिला मला कॉन्ट्रॅक्ट तिच्या हॉटेलचा मसाला करायला. मसाल्याचा कॉन्ट्रॅक्ट भेटला मला. आता आणि ते 100 ग्रॅम ना 10 ग्रॅम नाही, किलोचा किलो मसाला करून द्यायला लागते तिला. माय बाई, किलो मसाला केवढ्याचा होईन होत हो बापरे. मग म्हणून तर म्हणतो शांती, त्या बहिणीला मोठं काम भेटलं. आता तो मोठी होईन आता, अजून धनासेट होईन. होय बापा, चांगली मोठी होय. त्याबरोबर आम्ही बी. हो, आम्हाला सांग ना इंदिरा कोणतं काम. आम्हाला सांग ना, आम्ही करतो बाबा, आम्ही होतो मोठं. थांबा आता पुरे आनंदपूरला काम लावतो ना मी. आता 1 किलो मसाले म्हणजे का मायानं माय भाऊ जाय ना रमानं होईन का, दोघीनं होईन काय? तर सगळेच कामी लावा लागन तेव्हाच होईन का नाही. आता तुमचेही दिवस चांगले आले, माझे दिवस चांगले, तर तुमचेही दिवस चांगले झाले. मोदी कसा म्हणते, भाई ओ बहिणा अच्छे दिन आएंगे. तर मी बी म्हणतो माया बहिणी हो चांगले दिवस येईन आपले चांगले दिवस नक्की येईन. चांगला आहे ना इंदिरा, एकदम मस्त काम करून राहिली तू. हे चांगले दिवस आले म्हणजे झालं बापा. आमचे येवो नाही येवो पाहू बापा. काऊन नाही येईन? मेहनत करा, सगळे मेहनत करा तर सगळ्याचे चांगले दिवस राहते. मेहनतीवर दिवस राहते ते. आपण मेहनतच नाही करा तर दिवस कसे चांगले येईन. आणि ते तर बरं झालं बाबा का शांताबाई, सगळं योगदान तुलेच जाते. हो, या सगळ्या गोष्टीचं योगदान तुले. आणि ते कसं काय बापा? मी आता नाही सांगितलं तुले पावभाजीचा धंदा टाक म्हणून. त्या नाही सांगितलं, पण मी जेव्हा किराणा दुकान लावतो म्हणून बेबीबाईले हारवाले, तेव्हा तूच तर म्हणली होती का एकानं ते केलं तर आपण ते नाही करावं, आपण दुसरं करावं. हा, तर तेच गोष्ट मी पकडली का नाही. मग मामाईनं म्हणलं का काऊन इंदिरा तुले पावभाजी चांगली बनवत आहे, तर टाक पावभाजीचा ठेला टाक. तर पाय आज बरोबरच केला मी, पावभाजीचा ठेला टाकला. तर त्या ठेल्यातून मी वरत निघन आणि या किराणा दुकान बसली असती नाही टाकून, तर बस दुकानातच राहिली असती सल्ली. दुसऱ्याच्या सामानानं दुकानातून इकत बसा. हे मसाल्याच्या याच्यात आली ना मी, काही ना काही नक्की करून दाखवून. मग काय तर इंदिरा, दुसऱ्यानं ते केलं तर आपण तेच नाही करावं, त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तर आपण त्याच्यापेक्षा समोर जाऊ, नाही तर तिथंच राहू. आणि लोकायले काय, अरे इथं तर भेटून राहिलं तर इथं कायले जाऊ, असं झालं असतं ना ते. म्हणून मी तुला असं म्हणलं होतं. हा, मस्त चांगलं झालं. आता पाहतो बाबा, आता जातो घरी, धनंजयला विचारपूस करतो मसाल्याची किंमत काय ते. हो, पाहिजे बापा इंदिरा, व्यवस्थित कर जो जे करायचं आहे ते. नाही तुझ्या घाटाने झाला पाहिजे. नाही माघाटा कसा होईल, माघाटा नाही होत. मी बरोबर किंमत काढतो ना, तसं तिला सांगतो मग. हो, तसंच कर बापा. चला मग जातो घरी. हो शांताबाई, तुला काय वाटते का इंदिरा नक्की काहीतरी करून दाखवून, पण गावातून सगळ्यात वेगळं नाही? मला तर असं वाटून राहिलं बा. वाटून काय राहिलं, तिच्यात आग आहे एक तिच्यात.
धनासेठ बनाची आग आहे तिच्यामध्ये. तर ते नक्की काहीतरी करून दाखवन. ज्याच्यामध्ये आग राहिली ना तो बरोबर करूनच दाखवते. हो हो, असं यान चंद्रयान कसं गेलं, रॉकेट मधूनच सोडलं त्याला. रॉकेटले कशी खाली आग राहते तसा तो वरत जाते रॉकेट. बस तसंच आहे हिचं. हिच्या खाली आग आहे इंदिराच्या. काय बोलतो कमला, जराशी चांगली बोल ना बापा. खाली आग आहे म्हणतो. हो तर रॉकेटच्या खाली कशी आग राहते तशी आग आहे म्हणतो तिच्या खाली. काय गलत अर्थ नको काढू याच्यातून. शांताबाई हसतो तो. हो चाल बापा, काय काही काही बोलतो. चला मग माया बहिणी आणि माये भाऊ, व्हिडिओ आवडला तर लाईक कर जा. आणि आज चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलवर. असे नवीन नवीन व्हिडिओ रोज रोज येत राहते आणि याच्यातून तुम्हाला मोटिवेशन बी भेटते. आग राहिलीच पाहिजे, काही तर काही करून दाखवायची. आग आपल्यात राहिली पाहिजे तेव्हाच आपण काही ना काही करून दाखवतो. आणि आल्या जिंदगीत काही ना काही करून दाखवलंच पाहिजे, तेव्हा तर जिंदगी जगणं म्हणायचं. नाही तर किडे मकोडे बी जगतेत आणि मरतेत, नाही काय. तर चला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटू उद्याच्या भागात इंदिरा काय करते तर.